माझ्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण केमिकल इक्विलिब्रियम या टॉपिकचे व्हिडिओ सिरीज करतोय, बरोबर ना? याच्या आधीचे जे 4 व्हिडिओ झालेत त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट बघितलेत. केमिकल इक्विलिब्रियम काय असतो, केमिकल इक्विलिब्रियमच्या प्रॉपर्टीज, केपी-केसी रिलेशनशिप, हे सगळे पॉइंट्स बघितले. आता आपण केमिकल इक्विलिब्रियम वरचे न्यूमरिकल सॉल्व्ह करू, म्हणजे आपल्याला त्याचा ऍप्लिकेशन पार्ट जो आहे तो आपला क्लिअर होईल. ठीक आहे, चलो. सो फर्स्ट विल सॉल्व वन न्यूमरिकल. Kp for the reaction, okay, this reaction is given at 400 degrees Celsius is 4 bar square. Kp किती दिलाय? 4 bar square. Calculate equilibrium pressure. ठीक आहे, आता कोणताही क्वेश्चन बघताना पहिल्यांदा काय बघायचं तर टेम्परेचर. व्हॉट इज द थिंग? Kp व्हॅल्यू, Kp और Kc इक्विलिब्रियम कॉन्स्टंट व्हॅल्यू चेंजेस विथ टेम्परेचर. टेम्परेचर बदललं तर Kp Kc बदलणार. तर आधी चेक करायचं टेम्परेचर चेंज आहे का. नाहीये, इथं टेम्परेचर एकच दिलं. ओके, विल सी दिस एक अनदर एक्झाम्पल ऑल्सो. PCl5 was taken at 154 degree keeping the temperature constant. टेम्परेचर चेंज नाही ना हे आधी बघायचं, मग बाकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला यायचा. ठीक आहे, चलो. सो लेट अस सॉल्व्ह दिस फर्स्ट वन. सो ह्या इक्वेशन साठी केपी दिलेला आहे आणि विचारलंय का इक्विलिब्रियम प्रेशर. सो फर्स्ट थिंग, व्हॉट इज इक्विलिब्रियम प्रेशर? इट इज प्रेशर ॲट इक्विलिब्रियम. सगळ्यात सोपं. इक्विलिब्रियम प्रेशर, प्रेशर ॲट इक्विलिब्रियम म्हणजे काय? इक्विलिब्रियमला जे काही गॅसेस प्रेझेंट असतील त्या सगळ्या गॅसेसच्या प्रेशरची ऍडिशन. ठीक आहे, जेवढे काही गॅसेस असतील तर P1 प्लस P2 प्लस P3 जे काही येईल. ठीक आहे, चला सुरू करूया. सो व्हॉट इज गिव्हन इक्वेशन? गिव्हन इक्वेशन इज NH4SH which is in solid state. It is in equilibrium with NH3 plus H2S. This one is gas, this one is gas. Okay, so Kp चा फॉर्म्युला काय ना? Kp means what? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऍट प्रेशर, बरोबर ना? आपण प्रेशर असताना काढतो. सो केपीचा फॉर्म्युला काय? पार्शल प्रेशर, बरोबर ना? आपण तिथं पार्शल प्रेशर वापरतो. नेक्स्ट वन, दिस वन इज सॉलिड. तर सॉलिड आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये घेत नाही. सॉलिड साठी काय म्हणतो आपण? ऍक्टिव्ह मास इज इक्वल टू 1. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह मास किंवा सॉलिडला आपण या फॉर्म्युल्यात घ्यायचंच नाही. सो केपीचा फॉर्म्युला काय होणार आहे? ओनली दिस गॅसेस. सो पार्शल प्रेशर ऑफ NH3 into partial pressure of H2S. So this is equilibrium pressure. Okay, and what is this value given? This value is given 4 bar square. Is it okay? Now if you see, this is one volume, this is one volume. म्हणजे आपण reaction balance केले तर 1:1 झाले. Or you can say at equilibrium pressure of NH3 is equal to pressure of H2S. Okay, we'll consider as X bar. So what you can say? Therefore, Kp is equal to X into X is equal to 4 bar square. Or therefore, X will be equal to under root 4, that is 2 bar. Okay, therefore, partial pressure of NH3, it will be 2 bar. Okay, and that is also equal to partial pressure of H2S. दोघांचं प्रेशर सेम येणार. So therefore, total pressure at equilibrium will be equal to partial pressure of NH3 plus partial pressure of H2S. That is 2 plus 2, 4 bar. Okay, this is addition. So bar square होणार नाही. कळलं? सोपं आहे ना? आता इथं लकीली काय झालं? 2 plus 2 पण 4 येतं आणि 2 into 2 पण 4 येतं. बट सपोज दिस नंबर इज 9. इथं 9 बार स्क्वेअर असतात, इथं 6 आलं असतं. सो इक्वेशन कळालं कसं सॉल्व्ह केलं? सो काय काय पॉईंट लक्षात ठेवा. फर्स्ट वन, टेम्परेचर. अँड वेन वी आर गोइंग टू राईट डाऊन केपी केसी फॉर्म्युला, ऑलवेज सॉलिडला कन्सिडर करायचं नाही. कळालं? सो दिस इज अवर फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंड बघूयात. PCl5 इज टेकन ॲट 2 atmosphere प्रेशर. PCl5 घेतला किती? 2 atmosphere प्रेशर. प्रेशर इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ PCl5. जेव्हा गॅसेस असतात तेव्हा कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ प्रेशर. कळालं? क्लोज वेसल मध्ये घेतलं एवढं टेम्परेचर आहे, कीपिंग टेम्परेचर कॉन्स्टंट. दिस इज इक्विलिब्रियम. काय इक्विलिब्रियम आहे आपला? PCl5 इट इज इन इक्विलिब्रियम विथ PCl3 प्लस Cl2. बरोबर? पुढं काय लिहिलंय? सुरुवातीला घेतलं तर 2 atmosphere. ऍट इक्विलिब्रियम 50% ऑफ PCl5 इज डिकम्पोज. म्हणजे आहे त्यातला 50% संपला आणि केपी काय तो काढा. ठीक आहे, चला बघूया.
सो वेन एव्हर दिस क्वेश्चन इज लाईक दिस, इनिशियल अमाऊंट दिली आणि इक्विलिब्रियमची अमाऊंट दिली, तेव्हा कसं करायचं? सो ऍट टी इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0 म्हणजे काय? इनिशियल टाइम. सुरुवातीला PCl5 किती होता? 2 atmosphere. ऍट दॅट टाइम हे दोघं जण किती होते? 0 0. ऍट टी इज इक्वल टू इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियमला PCl5 काय होणार? कमी होणार, बरोबर ना? जसं रिॲक्शन प्रोसीड होईल तसं रिॲक्टंट कमी होणार, प्रॉडक्ट वाढायला लागणार, बरोबर? इक्विलिब्रियमला काय होईल? दिस विल बी 2 - x, दिस विल बी x. काय लिहिलं कळालं? जेवढ्या अमाऊंट मध्ये PCl5 कमी होईल तेवढ्या अमाऊंट मध्ये PCl3 आणि Cl2 इन्क्रीज होणार. इज इट ओके? नाउ व्हॉट इज गिवन फॉर x? बघा, जेव्हा जेव्हा हे क्वेश्चन येणार आहेत इनिशियल अमाऊंट आणि तुम्हाला इक्विलिब्रियम अमाऊंट देणार, तेव्हा ऑलवेज आधी हे लिहायचं आणि x साठी काय दिलंय ती इन्फॉर्मेशन परत रीड करा. x साठी काय लिहिलंय? ऍट इक्विलिब्रियम 50% PCl5 डिकम्पोज, म्हणजे ओरिजिनल अमाऊंटच्या 50% संपला. कळालं? सो सपोज आपला 2 म्हणजे 100% आहे, बरोबर ना? इनिशियली किती आपल्याकडे 2 आहे, ते 100% आहे. तर 50% म्हणजे किती झालं? 1, बरोबर? सो x इज व्हॉट? डिकम्पोज म्हणजे काय? एवढं संपलंय. सो किती संपलंय? 1. अशा तर x ची व्हॅल्यू काय आली? 1. सो व्हॉट यू कॅन से ऍट इक्विलिब्रियम PCl5 इज 2 - 1 1, PCl3 इज 1 आणि Cl2 इज ऑल्सो 1. आणि हे 1 1 काय? ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे रेडीमेड प्रेशर दिले. सो नाउ नेक्स्ट वन इज KP. KP कसा करणार आपण? पार्शियल प्रेशर ऑफ PCl3 into partial pressure of Cl2 divided by partial pressure of PCl5. Okay, the values are already there. So काय? 1 into 1 upon 1. The answer is 1. आणि युनिट सांगता येईल का तुम्हाला? बघा बरं, युनिट काय येणार? PCl3 चं युनिट ऍटमॉस्फिअर, याचं युनिट ऍटमॉस्फिअर आणि याचं पण युनिट ऍटमॉस्फिअर. सो 2 ऍटमॉस्फिअर कॅन्सल होणार. द आन्सर इज 1 ऍटमॉस्फिअर. कळलं कसं सॉल्व्ह केलं? ओके, चला एक पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण दुसरा न्यूमरिकल सॉल्व्ह करू. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल बघा. If at equilibrium concentrations of x2, y2 and xy are 1.2 into 10 raised to 3, then 5.83 into 10 raised to 12, 8.9 into 10 raised to 2 moles. ठीक आहे, काहीतरी कॉन्सन्ट्रेशन दिले ऍट इक्विलिब्रियम. ठीक आहे, इक्विलिब्रियमची दिले. व्हॉट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ x2? काय विचारले? इनिशियल. ओके, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन विचारले, इक्विलिब्रियमचं दिले आणि बिफोर द रिॲक्शन इज अकर्ड अँड दिस इज युअर इक्विलिब्रियम. ठीक आहे, वन्स अगेन क्वेश्चन काय? इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन दिलंय आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन विचारले. ठीक आहे, चला सुरू करूयात. सो हाऊ टू सॉल्व? फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन युअर इक्वेशन. x2 plus y2 इज इन इक्विलिब्रियम विथ 2xy. ओके, परत बघायचं पहिल्यांदा टेम्परेचर. सो इथं टेम्परेचर काही इश्यू नाहीये, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. सो ऍट t इज इक्वल टू 0. ओके, आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच काढायचं म्हणजे ते दिलेलंच नाहीये. सो व्हॉट विल टेक? सपोज t इज इक्वल टू 0, स्टार्टिंग मटेरियल आपल्याकडे असणार आहे, प्रॉडक्ट 0 असेल. सपोज दिस वन इज x, दिस वन इज y, काहीतरी त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन असतील. ऍट दॅट टाइम दिस वन इज 0, बरोबर? नाव ऍट t इज इक्वल टू इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियमला काय होणार? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, बरोबर? सो या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. वन्स अगेन, whenever the concentration decrease or increase, it will always increase or decrease by the same amount. ठीक आहे, म्हणजे काय बघा, सपोज a एवढ्या नंबरने डिक्रीज झालं. कितीने डिक्रीज झालं काय दिलेलं नाही ना. सो x मायनस a, y मायनस a आणि इथं काय 2 टाइम्स a. कळलं? इथं 2 आहे. ओके, रिॲक्शन बॅलन्स करताना इथला जो नंबर आहे तो इथं खाली येणार. ओके, नाउ नेक्स्ट थिंग काय करायचं? आपल्याला काय काढायचंय ते विचार करा. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ x, म्हणजे आपल्याला हा x काढायचा आहे. तर याच्यासाठी आता a साठी काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. वी हॅव गिवन दीज व्हॅल्यूज. ओके, सो x मायनस a ची व्हॅल्यू किती आहे? 1.2 इंटू 10 रेज टू 3. y मायनस a किती दिलाय? 5.83 इंटू 10 रेज टू 12. अँड 2a इज गिवन एज 8.9 इंटू 10 रेज टू 2. वन्स अगेन काढायचं काय? x साठी आपल्याला या व्हॅल्यूज दिल्या. आता बघा काय काय करता येईल. x मायनस a काढला की x मिळेल. x मायनस a एवढा दिलाय आणि a कसा काढायचा? इकडनं. सो 2a इज दिस मच, देअरफॉर a इज इक्वल टू
8.9 into 10 raised to 2 divided by 2. ओके, आन्सर काय येणार आहे? 4.45 into 10 raised to 2. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ ए. आता ही ए ची व्हॅल्यू आपण इथे भरूयात. Therefore, x minus a, which is equal to 1.2 into 10 raised to 3. Therefore, x minus 4.45 into 10 raised to 2 is equal to 1.2 into 10 raised to 3. Therefore, x काय करणार आता? ही व्हॅल्यू पलीकडे नेणार. x is equal to 1.2 into 10 raised to 3 plus 4.45 into 10 raised to 2. ओके, ऑब्विसली 10 raised to फॅक्टर आहे, सॉरी तो इक्वल करा आणि मग ऍडिशन करा. सो या 3 चा 2 केला तर काय होईल? 12 into 10 raised to 2 plus 4.45 into 10 raised to 2. So 10 raised to 2 कॉमन काढला. 12 plus 4.4, it is 16.45 into 10 raised to 2, or you can write down as 1.645 into 10 raised to 3. That is value of x, and its unit will be again molar. Concentration is given in moles. कळाले? सोपं आहे ना? तुम्हाला काय करायचं आहे? T is equal to equilibrium यासाठी तुम्हाला काहीतरी हिंट दिलेली असते. यूज दॅट वन फॉर सॉल्विंग द क्वेश्चन. ओके, चला काढला स्क्रीनशॉट. आता पुढचा एक्झाम्पल बघूयात. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल बघा. काय लिहिलंय? 0.5 मोल ऑफ H2, 1 मोल ऑफ HI बट नॉट I2. म्हणजे काय काय घेतलंय आपण? H2 घेतलाय, HI घेतलाय, पण I2 घेतलेलं नाही. आर ऍडेड इन 1 लिटर व्हेसल. ओके, एक कंटेनर घेतला. या कंटेनर मध्ये काय काय आपल्याकडे? H2 आहे आणि HI आहे, but not I2. Okay, they allowed to reach at the equilibrium according to the reaction. Reaction काय दिली आहे? H2 plus I2 gives HI. Okay, so ही reaction आहे आणि काय विचारलंय? If X is equilibrium concentration of I2, expression for X म्हणजे काय? X चा फॉर्म्युला काय येईल ते विचारलंय. ठीक आहे, करायचं सुरुवात. चला बघूयात. सो काय दिलंय? परत एकदा इक्वेशन. H2 plus I2 in equilibrium with 2 times HI. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन जे दिलंय जसं दिलंय तसंच लिहायचं. बरोबर? का सांगते? आता आपली इक्वेशन जरा वेगळं होणार आहे, पण जे क्वेश्चन मध्ये इक्वेशन दिलंय तेच लिहायचं. ठीक आहे, बघा आता इथं काय दिलंय? 0.5 मोल ऑफ H2, T इज इक्वल टू 0. हा किती आहे? 0.5 मोल. नंतर 1 मोल काय दिलंय? HI. बरोबर? बट नॉट I2 म्हणजे T इज इक्वल टू 0 ला I2 किती आहे? 0 आहे. लक्षात येते? आता बघा रिॲक्शन होणार काय आहे? होणार म्हणजे काय? रिॲक्शन ऍक्च्युली प्रोसीड कशी होणार आहे? रिॲक्टंट तर नाहीच आहे. मग रिॲक्शन फॉरवर्ड होणार का बॅकवर्ड होणार? रिॲक्शन कोणती होणार आहे? बॅकवर्ड. का? कारण की इथे रिॲक्टंटच नाहीये, फर्दर HI तयार व्हायला स्कोपच नाहीये. होणार काय? रिॲक्शन बॅकवर्ड होणार आहे. रिॲक्शन जरी बॅकवर्ड झाली तरी क्वेश्चन मध्ये जी इक्वेशन दिली तीच लिहायची. बिकॉज यू नो वे ऑफ रायटिंग रिॲक्शन. जर का आपण 2HI gives H2 plus I2 अशी रिॲक्शन लिहिली तर K चा फॉर्म्युला वेगळा येणार आणि असं लिहिलं तर K चा फॉर्म्युला वेगळा येणार. त्यामुळं काय करायचंय तुम्हाला? तर जे इक्वेशन दिलंय बुक मध्ये जशा तसं लिहायचं. ठीक आहे, चला. सो T इज इक्वल टू 0 ला एवढं झालं. आता T इज इक्वल टू इक्विलिब्रियम. ओके, आता मला सांगा इक्विलिब्रियमला काय होणार आहे? कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, कोणाचं कमी होणार? बघा, H2 चं कॉन्सन्ट्रेशन आयडियली कमी व्हायला पाहिजे, पण होणार काय? I2च नाहीये. मग H2 रिॲक्ट होईल का? नाही होणार. मग होणार कोण? HI. HI चं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आणि H2 आणि I2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. आर यू गेटिंग दिस पॉइंट? So HI concentration will decrease and these two concentration will increase. Okay, आणि काय दिलंय बघा? If X is equilibrium concentration of I2. So at equilibrium I2 चं concentration X झालं म्हणजे 0 चं X नी वाढलं तर हे काय होणार आहे? 1 minus 2X नी कमी होणार. ओरिजिनल 1 आहे, 2X नी कमी होणार. आणि H2 काय होईल? H2 will also increase by X amount. So 0.5 plus X. कळाले? Therefore, what is formula for Kc now? Product divided by reactant. So 1 minus 2x bracket square upon 0.5 plus x into x. कळाले? So this is your expression for x. कळालं कसं लिहिलं?
सो आयदर तुम्हाला केसीचा विचारतील किंवा एक्स इकडे घेतला तर केसीचा फॉर्म्युला येईल. ओके, पण आता ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा वगैरे ते तुम्ही करा नंतर. ठीक आहे, कॉन्सेप्ट कळाली. सो कोणाचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. कळाला क्वेश्चन? ओके, चलो. सो एक स्क्रीनशॉट काढा, मग आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन आहे? AB2 dissociates as AB2 gas in equilibrium AB plus B. When initial pressure of AB2 is 600, the total equilibrium pressure is 800. Calculate Kp. ठीक आहे, assuming temperature constant. मगाशी सांगितलं ना, टेम्परेचर बद्दल काही हिंट दिली असेल तर नीट बघायचं काय दिलंय. चलो, so once again given equation is AB2 in equilibrium with AB plus B at T is equal to 0. Initial pressure किती दिलाय? 600. At that time these two are 0. At T is equal to equilibrium. Once again equilibrium ला काय होणार? याचं प्रेशर कमी होणार, याचं प्रेशर वाढणार. सो AB2 काय होणार आहे? 600 minus x. This will be x. This will be x. रिएक्शन नीट बघायचं, बॅलन्स आहे का नाही. बॅलन्स नसेल म्हणजे बॅलन्स करून झाल्यानंतर इथं जो नंबर येईल तो खाली लिहायचा. इथं 2b आला असतं तर 2 लिहिलं असतं, 1/2 b आलं असतं तर 1/2. आता काहीच नाहीये. ओके, नाव आता या एक्स बद्दल काय इन्फॉर्मेशन दिली आहे? द टोटल इक्विलिब्रियम इज 800. म्हणजे टोटल इक्विलिब्रियम जे प्रेशर आहे ते किती आहे? 800. म्हणजे ह्या सगळ्याची टोटल किती आहे? 800. ओके, जे त्यावरून आपण एक्स काढायचा. एक्स काढला की इथं व्हॅल्यूज भरायच्या आणि मग नंतर आन्सर काढायचा. ओके, सो हाऊ टू कॅल्क्युलेट एक्स? काय दिलंय बघा, 600 minus x plus x plus x, that value is 800. Okay, so x cancel झाला, 600 plus x is 800, therefore x काय येणार आहे आपला? x is equal to 200. बरोबर. Now put this value here. आपल्याला KC काढायचं हे डोक्यात ठेवा, सॉरी KP काढायचं आहे, प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट. तर ह्या व्हॅल्यूज काढायला पाहिजेत. सो हा 200 इथं भरला तर काय येणार आहे आन्सर? AB2 will be 400. This will be 200 and this will be 200. Now calculate Kp. Kp काय येणार आहे तुमचा? AB into B. Actually Kp म्हणजे काय? Pressure of AB, pressure of B divided by pressure of AB2. So what are these values? 200 into 200 upon 400. 0 0 गेला. So answer calculate करा. It will be 100. And just tell me what is its unit. आपलं युनिट काय होतं? मिलीमीटर्स ऑफ एच. सो हे मिलीमीटर ऑफ एच, मिलीमीटर ऑफ एच, मिलीमीटर ऑफ एच कॅन्सल होणार अँड फायनल आन्सर विल बी 100 मिलीमीटर्स ऑफ एच. इज इट ओके? चला पटकन लिहून घ्या, समजून घ्या इक्वेशन. एव्हरी टाइम स्क्रीनशॉट इज नॉट नेसेसरी, बट आय होप यू आर गेटिंग द करेक्ट वे हाऊ टू सॉल्व. बघा काय क्वेश्चन दिलाय. When 1 mole of H2 and 1 mole of I2 are taken, it was found that 1.48 moles of HI are formed at equilibrium. Okay, and what is asked? Kc. Okay, once again Kc चा फॉर्म्युला काय? प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट. आता रिएक्टंट कोण आहे? H2 and I2. रेडीमेड दिलेलं आहे, मगासारखं नाहीये, बट नॉट I2 वाला. ओके, चला सॉल्व्ह करूयात आपण. सो व्हॉट इज अवर रिक्वायर्ड इक्वेशन? आता इथे इक्वेशन दिलेली नाहीये, तर इक्वेशन तयार करायला बघा. 1 मोल H2, 1 मोल I2. सो रिएक्टंट्स आर H2 प्लस I2 and the product is HI. ओके, एव्हरीथिंग इज इन अ गॅस फेज दिलेलंच आहे. सो बॅलन्स केली रिएक्शन तिथं काय येणार आहे? 2. सो ऍट T इज इक्वल टू 0 काय दिलंय? हा 1 मोल आहे, हा 1 मोल आहे. T इज इक्वल टू 0 ला HI किती येणार आहे? 0. ऍट T इज इक्वल टू इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन हे दोन्ही कमी होणार, ए वाढणार. सो दिस विल बी 1 minus x, 1 minus x and this will be 2x. ओके, हे एवढं लिहिल्यानंतर परत क्वेश्चन वाचायचा. म्हणजे एक्स बद्दल काय दिलंय? काय दिलंय? 1.48 moles of HI are formed. म्हणजे 2x. This value is given as 1.48. कळलं ना? सो याच्यावरनं एक्स काढायचा, तो इथं भरायचा, केसीचा फॉर्म्युला वापरायचा. ओके, so what is the point? 2x is equal to 1.48. Therefore x will be 1.48 divided by 2. That will be 0.74. बरोबर.
सो 0.74 इथं भरलं तर 1 मायनस 0.74 काय येणार आहे इक्विलिब्रियम प्रेशर हे 0.26 हे येणार 0.26 अँड दिस इज ऑलरेडी गिवन 1.48. ओके इथं 0.74 नका घेऊ बिकॉज द आन्सर इज 2x. चलो नाउ देयरफॉर व्हॉट इज फॉर्म्युला फॉर Kc hi स्क्वेअर डिवायडेड बाय h2 इंटू I2. बरोबर hi स्क्वेअर काय येणार आहे 1.48 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 0.26 इंटू 0.26. ओके आय थिंक पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमेल. ओके नाही यू आर सो मच हुशार isn't it? Okay the answer is 32. okay the answer is nearby 32. okay काढून बघा तुम्हाला आन्सर मिळेल. ओके सो इन दिस वे Kc कॅल्क्युलेटेड. इज इट ओके सोपं आहे ना. ओके याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन काय येतो व्हॉट इज द अमाऊंट ऑफ रिएक्टेड आयोडीन. रिएक्टेड आयोडीन किती आयोडीन संपला तर आयोडीन किती संपणार आहे x एवढा का 1 मायनस x एवढा. ओके आय राईट हियर ॲट इक्विलिब्रियम I2 is 1 minus x. So what does it mean? This x is amount of x reacted. एवढा आयोडीन संपलाय आणि 1 minus x this is the amount remaining at equilibrium. Okay so you will find out some numericals की तुम्हाला काय क्वेश्चन येतो. आता इथं KCKP विचारलंय. कधी कधी एवढंच विचारतात x ची व्हॅल्यू आल्यानंतर किती आयोडीन शिल्लक राहिला किती आयोडीन संपला की असं देतात की इक्विलिब्रियमला म्हणजे 1 मोल आयोडीन घेतला होता आणि इक्विलिब्रियमला 0.4 मोल आयोडीन शिल्लक राहतोय. 0.4 मोल आयोडीन शिल्लक राहतोय म्हणजे द आन्सर इज गिवन फॉर 1 मायनस एक्स. त्याच्यावरनं एक्स काढायचा व्हॅल्यूज भरायच्या केसी काढायचा. कळलं. सो दिस इज द पॉइंट रिलेटेड टू इक्वेशन्स. वन्स अगेन आता काही काही न्यूमरिकल्स आपण पर्सेंटेज मधलं एक पहिलं बघितलं होतं. जर का पर्सेंटेज मधला क्वेश्चन आला लाईक 22% डिसोसिएटेड तर काय करायचं स्टार्टिंगलाच घ्यायचं 100 म्हणजे सोपं जातं. ओके हे 100 मग 22% डिसोसिएटेड म्हणजे ही व्हॅल्यू 22 आली किंवा 22% रिएक्टेड 20% ऑप्टेन. सो त्यावरनं आपण एक्स काढायचा. कळलं. ओके सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस न्यूमरिकल्स हाऊ टू सॉल्व. ओके हे 5-6 न्यूमरिकल्स तुम्हाला नीट जमले की तुमचा केमिकल इक्विलिब्रियमचा बेस पक्का होणार आहे प्लस नेक्स्ट टॉपिक आयनिक इक्विलिब्रियमची स्टार्टिंग सोपी होणार आहे. ओके चलो सो विल स्टॉप हियर. नाउ द नेक्स्ट लेक्चर ऑन केमिकल इक्विलिब्रियम विल बी ऑन ली-चाथलियर्स प्रिन्सिपल. इट इज वन ऑफ द इंटरेस्टिंग टॉपिक आणि थिअरी पार्ट आहे थोडासा काय म्हणूया त्याला आउट ऑफ द बॉक्स पार्ट आहे. ठीक आहे म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी बघायचं आहे. पण परत एकदा आजचं लेक्चर झाल्यानंतर पुढचा पार्ट तुम्हाला कोणता बघायचा असेल तर आयनिक इक्विलिब्रियम. पण केमिकल मधला तो एक सिलेबसचा पार्ट आहे म्हणून आपण ली-चाथलियर प्रिन्सिपल बघणार आहोत. ठीक आहे सो परत एकदा सांगते नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन ली-चाथलियर प्रिन्सिपल. दॅट विल बी लास्ट लेक्चर ऑन केमिकल इक्विलिब्रियम. देन विल स्टार्ट न्यू टॉपिक आयनिक इक्विलिब्रियम. ओके चला सो थांबूयात. अजून कोणते क्वेश्चन्स तुम्हाला येत नसतील किंवा पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी तुम्हाला एक्स्ट्राचे क्वेश्चन पोस्ट करेल. ठीक आहे गुड बाय.